कंटिन्यू. सो फर्स्ट ऑफ ऑल व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे, आज आपण न्यू टॉपिक स्टार्ट करत आहोत, तो म्हणजे रोलिंग मोशन. आपला पहिला टॉपिक या चॅप्टरचा कोणता होता? सर्क्युलर मोशन. दुसरा रोटेशनल मोशन. आज घेत आहोत आपण रोलिंग मोशन. रोटेशनल मोशन मध्ये विद्यार्थी मित्रांनो दोन खूपच इम्पॉर्टंट थेरम आहे. एक पॅरलल एक्सिस थेरम आणि एक परपेंडिक्युलर एक्सिस थेरम. बट पॅरलल एक्सिस थेरम आणि परपेंडिक्युलर एक्सिस थेरम मध्ये इंटिग्रेशनचं काम आहे. कोणता चॅप्टर बोललो मी? इंटिग्रेशन. इंटिग्रेशन हा चॅप्टर आपल्याला मॅथ्स मध्ये आहे. तो आपला चॅप्टर आतापर्यंत व्हायचा बाकी आहे, म्हणून मी ते तुम्हाला थेरम आता शिकवले नाही. बट या चॅप्टरच्या एंडिंगला मी तुम्हाला ते थेरम शिकवूनच देणार. कारण जर आपण वाट पाहतो म्हटलं का आधी इंटिग्रेशन चॅप्टर घेऊ नंतर आपण ते थेरम घेऊ, तर जवळपास 5 ते 6 महिने पेंडिंग आहे. तर एवढं आपल्याला त्यासाठी 2 डेरिव्हेशन साठी थांबणं परवडत नाही. मी तुम्हाला तिथं थोडी आयडिया देऊन देणार इंटिग्रेशनची, आणि ते 2 थेरम आपण घेऊनच घेऊ. परपेंडिक्युलर एक्सिस थेरम आणि कोणता बोललो मी? पॅरलल एक्सिस थेरम. आजचा आपला न्यू टॉपिक रोलिंग मोशन. आधी तुम्ही हेडिंग टाका रोलिंग मोशन. आणि रोलिंग मोशन वर जवळपास 3 ते 4 डेरिव्हेशन आहे. जसे रोटेशनल मोशनचे डेरिव्हेशन घेतले आपण, तसेच आता आपण रोलिंग मोशनचे डेरिव्हेशन स्टार्ट करू. सो फर्स्ट राइट डाउन द क्वेश्चन. डिस्कस द interlink between translational, rotational and total kinetic energy of a rigid object. Total kinetic energy of a rigid object that rolls without slipping. याच क्वेश्चनला ऑर करा. क्वेश्चन एकदा पुन्हा ऐकून घ्या. डिस्कस द इंटरलिंक बिटवीन ट्रांसलेशनल, rotational and total energy of rigid object that roll, ROLL, that roll without slipping. याच क्वेश्चनला ऑर करा. State the expression for kinetic energy of rolling motion. ओके, लक्ष द्या केअरफुली. खूप सिंपल असं डेरिव्हेशन आहे. तर आधी तुम्हाला विचारलं आहे ट्रान्सलेशनल, रोटेशनल आणि कायनेटिक एनर्जी, टोटल कायनेटिक एनर्जी. ट्रान्सलेशनल, रोटेशनल आणि टोटल कायनेटिक एनर्जी यांची इंटरलिंक काय आहे? इंटरलिंक म्हणजे या तिघांचं रिलेशन काय आहे हे आधी विचारलं आहे तुम्हाला. आणि मग त्या टोटल कायनेटिक एनर्जीचं आपल्याला काय करायचं आहे? डेरिव्हेशन. सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, आता हा जर आपला एक ऑब्जेक्ट असणार, ही झाली त्याची लिनियर वेलोसिटी. कोणती वेलोसिटी? लिनियर. आणि ही झाली त्याची अँग्युलर वेलोसिटी. तेव्हाच हा ऑब्जेक्ट काय होणार? रोल. ऑब्जेक्ट रोल केव्हा होणार? जेव्हा लिनियर वेलोसिटी पण असणार आणि अँग्युलर वेलोसिटी पण असणार. रोल समजते तुम्हाला? हा झाला फक्त लिनियर वेलोसिटी. कोणती वेलोसिटी? पण हा असा असा होत गेला तर लिनियर पण आली आणि अँग्युलर पण वेलोसिटी आली.
तर जेव्हा लिनियर वेलोसिटी असते विद्यार्थी मित्रांनो, फक्त कोणती वेलोसिटी, ते असते ट्रान्सलेशनल मोशन. कोणतं मोशन? हे फक्त लिनियर, ट्रान्सलेशनल. आणि असं रोटेट होता होता गेलं तर ट्रान्सलेशनल सुद्धा आणि रोटेशनल सुद्धा. आणि ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे रोलिंग मोशन. रोलिंग मोशन म्हणजे कोणाकोणाचं कॉम्बिनेशन? ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल. हे फक्त या टाइप मध्ये जाणं म्हणजे ट्रान्सलेशन, आणि रोटेट होता 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 समोर जाणं म्हणजे रोटेशनल आणि ट्रान्सलेशन. याचंच मिनिंग. अ बॉडी विच पजेस ट्रान्सलेशनल मोशन अँड रोटेशनल मोशन. ज्या बॉडीमध्ये ट्रान्सलेशन मोशन सुद्धा असते आणि रोटेशनल मोशन सुद्धा असते, अशा बॉडीला आपण म्हणू शकतो का इट परफॉर्म रोलिंग मोशन. इट परफॉर्म रोलिंग मोशन. तर रोलिंग मोशन साठी कोणते कोणते मोशन पाहिजे? ट्रान्सलेशनल अँड रोटेशनल. समजलं? रोलिंग मोशन साठी कोणते कोणते मोशन पाहिजे? ट्रान्सलेशनल अँड रोटेशनल. आधी हेडिंग टाका आन्सर मध्ये, रोलिंग मोशन. रोलिंग मोशन हेडिंग टाकल्याबरोबर बाजूला ही डायग्राम ड्रॉ करून घ्या फास्ट मध्ये. ही डायग्राम सिंपल एक सर्कल ड्रॉ करा, लिनियर वेलोसिटी दाखवा आणि अँग्युलर वेलोसिटी दाखवा. ओके, एक सर्कल ड्रॉ करून टाकला मी. रिजिड बॉडी घेतली, त्याला दाखवली लिनियर वेलोसिटी आणि ही दाखवली अँग्युलर वेलोसिटी. आता लिहा, अ बॉडी which possess both translational and rotational motion. A body which possess both translational and rotational motion, then it is said to be body perform a rolling motion. Then it is said to be a body perform rolling motion. एखाद्या बॉडी मध्ये जर ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल दोन्हीही मोशन असणार तर ती बॉडी काय परफॉर्म करत आहे? रोलिंग मोशन. नेक्स्ट पॉइंट लिहा. In rolling motion, the body possess kinetic energy of in rolling motion the body possess kinetic energy of both translational motion and rotational motion. रोलिंग मोशन मध्ये जी पण बॉडी असणार ती बॉडी कायनेटिक एनर्जी पजेस करणार दोन्हीही मोशनची, ट्रान्सलेशनल मोशनची सुद्धा आणि रोटेशनल मोशनची सुद्धा. म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेशनल आणि कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल हे मिळून आपली कोणती कायनेटिक एनर्जी बनणार? टोटल कायनेटिक एनर्जी. समजलं यांच्यामधलं रिलेशन? कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेशनल आणि कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल हे दोन कायनेटिक एनर्जी मिळून काय बनणार? टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी. इज दॅट क्लिअर? ओके. रोलिंग मोशन साठी कोणते कोणते मोशन पाहिजे? ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल. आणि रोलिंग मोशन मध्ये जी बॉडी असते ती बॉडी ला किती कायनेटिक एनर्जी राहते? दोन.
कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेशनल आणि कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल. नेक्स्ट पॉइंट. Therefore, the total kinetic energy of rolling body, therefore, the total kinetic energy of rolling body is the sum of kinetic energy of translational motion and kinetic energy of rotational motion. म्हणून जी आपली टोटल कायनेटिक एनर्जी राहणार, टोटल कायनेटिक एनर्जी कोणाची? रोलिंग बॉडीची. हे कशा कशाची सम राहणार? कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेशनल मोशन अँड कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल मोशन. इज दॅट क्लिअर? नेक्स्ट. छोटस हेडिंग टाका, एक्सप्रेशन. लिहा. consider a body which perform a rolling motion. Consider a body which perform rolling motion. आपण आता एक बॉडी कन्सिडर केली जी काय परफॉर्म करत आहे? रोलिंग मोशन. त्यानंतर लिहा त्या खाली लेट v इक्वल टू लिनियर वेलोसिटी ऑफ बॉडी. v इक्वल टू लिनियर वेलोसिटी ऑफ बॉडी. त्यानंतर r इक्वल टू लिहा रेडियस ऑफ बॉडी. r इक्वल टू रेडियस ऑफ बॉडी. त्यानंतर लिहा ओमेगा. काय होता ओमेगा? अँगुलर वेलोसिटी ऑफ बॉडी. अँगुलर वेलोसिटी ऑफ बॉडी. त्यानंतर लिहा m मास ऑफ बॉडी. लिहिलं m मास ऑफ बॉडी. आणि लास्ट k इक्वल टू रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन. आता तुम्ही थोडं विचारात पडाल का सर रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय? तर 2 मिनिटं इकडे लक्ष द्या. कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय परपेंडिक्युलर एक्सिस थेरम आणि पॅरलल एक्सिस थेरम मी शिकवला का? नाही. बिकॉज त्यामध्ये काय येते? इंटिग्रेशन. लक्ष द्या. आता तुम्हाला I इक्वल टू mr² माहित आहे का? I म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया. I म्हणजे शिकलोय आपण. m म्हणजे मास ऑफ इच पार्टिकल आणि r म्हणजे स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन. r म्हणजे काय? स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम द एक्सिस ऑफ. तर जे डिस्टन्स राहते फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन, द डिस्टन्स फ्रॉम द एक्सिस ऑफ इज कॉल्ड ॲज रेडियस ऑफ गायरेशन. म्हणजे r इक्वल टू काय? k. समजलं का? जे डिस्टन्स असणार फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन तेच म्हणजे काय? रेडियस ऑफ गायरेशन. म्हणजे I इक्वल टू काय येऊ शकते? m k². इज दॅट क्लिअर? इथं मी r का बरं नाही घेतला? कारण r ऑलरेडी आपण घेतला आहे रेडियस ऑफ बॉडी. आपण आताच लिहिलं लेट कॅपिटल R इक्वल टू काय लिहिलं? रेडियस ऑफ बॉडी. म्हणून मी काय कन्सिडर केला? k. आणि k म्हणजे काय? रेडियस ऑफ गायरेशन. म्हणजे जे आपलं रोटेशन होत राहणार त्यापासूनचं डिस्टन्स.
इथपर्यंत समजलं? आता मला टोटल कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करायची आहे. काय फाइंड आउट करायची आहे? आपलं डेरिवेशनच कशाचं विचारलं आहे? कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी. डेरिवेशन कशाचं प्रूफ करायचं आहे? कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी. बट टोटल कायनेटिक एनर्जी काढायसाठी आपल्याला किती कायनेटिक एनर्जी लागणार? 2. पहिले कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेशनल आणि दुसरं कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल. येस ऑर नो? लिहा. नाउ the total kinetic energy of rolling body, now the total kinetic energy of rolling body is given by total kinetic energy of rolling body is given by, आणि बोर्ड कडे लक्ष द्या. टोटल कायनेटिक एनर्जी काढायची आहे मला. कशाची? रोलिंग बॉडीची. इज गिवन बाय कायनेटिक एनर्जी असं लिहितो ना. टोटल कायनेटिक एनर्जी इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऑफ, पहिलं कोणतं मोशनल? ट्रान्सलेशनल. ट्रान्सलेशनल मोशन प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ, दुसरं कोणतं रे? रोटेशनल मोशन. टोटल कायनेटिक एनर्जी जर मला फाइंड आउट करायची असणार तर कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेशनल आणि कायनेटिक एनर्जी ऑफ काय? रोटेशनल. टोटल कायनेटिक एनर्जी मी फक्त ई न डिनोट करत आहे. आता कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेशनल. ट्रान्सलेशनल म्हणजे लिनियर, ट्रान्सलेशनल म्हणजे रोटेशनल म्हणजे अँग्युलर. मग मला सांगा कायनेटिक एनर्जीचा सिंपल फॉर्म्युला काय असतो? हाफ mv². हाफ, कारण लिनियर वेलोसिटी आहे ना, तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ mv². एनी डाऊट? कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेशनल मोशन साइन कोणती? प्लस. आता म्हटलंय कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल मोशन. प्रिव्हियस लेक्चर मध्येच आपण कायनेटिक एनर्जी फाइंड आउट केली होती. रोटेशनल मोशन मध्ये काय फाइंड आउट केली होती? कायनेटिक एनर्जी. आणि आपण प्रूफ करून दाखवलं होतं कायनेटिक एनर्जी 1/2 I ω². आठवते? जस्ट रोटेशनल मोशनच्या टॉपिक मध्ये कायनेटिक एनर्जी इक्वल टू काय होतं? 1/2 I ω². आठवते डेरिवेशन? कायनेटिक एनर्जी फाइंड आउट केली होती. पहिले फर्स्ट पार्टिकल साठी केली होती V1. त्यानंतर मग कायनेटिक एनर्जी 1/2 mv². असं आपण टोटल कायनेटिक एनर्जी काढली होती फॉर रोटेशनल मोशन. ती व्हॅल्यू पुट करू 1/2 I ω². आफ्टर दॅट बट I म्हणजे मी आताच सांगितलं मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे मास ऑफ इच पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन. तर मी आय ला mk² सुद्धा लिहू शकतो. अँड v इक्वल टू असते r इंटू ओमेगा. v इक्वल टू काय असतो ना? इथं मी r का बरं कॅपिटल घेतला? कारण आपण कन्सिडर कॅपिटल R केला आहे. मग v इक्वल टू r इंटू ओमेगा. सो ओमेगा इक्वल टू काय होणार? v अपॉन r. ओमेगा म्हणजे काय होणार? v अपॉन r. हेन्स इक्वेशन कसं चेंज होणार? लक्ष द्या आता. E इक्वल टू हाफ mv² प्लस हाफ I ची व्हॅल्यू mk² इंटू ओमेगाची व्हॅल्यू v/r². इज दॅट क्लिअर? अगेन 1/2 mv² प्लस 1/2 mk² v² अपॉन काय येणार? r². कारण या दोघांचा पण काय होणार? तो स्क्वेअर. येस ऑर नो? राईट डाऊन दिस फास्ट.
आता विद्यार्थी मित्रांनो, E इक्वल टू हाफ mv² प्लस हाफ mk² अपॉन v² r², इथपर्यंत आपलं डेरिव्हेशन झालं. आता याला समोर कसं सॉल्व्ह करायचं लक्ष द्या. E ॲज इट इज, कॉमन काय निघते, हाफ mv² हाफ mv². हाफ mv² जर मी कॉमन काढला, ही पूर्ण टर्म जर कॉमन गेली तर इथं फक्त काय राहिला 1, कारण पूर्ण टर्म आपण कॉमन काढली आहे, काय राहिला फक्त 1. त्यानंतर साइन प्लस हाफ mv² कॉमन काढला, काय राहिला k² अपॉन r². सो k² अपॉन r². This is the expression for total kinetic energy of rolling body. लिहा, this is the expression for total kinetic energy of rolling body. Okay, finish the derivation.